काळजातुनी सुगंध वेचता स्वप्न साजिरे नभात पेरता सोहळे असे मनात रंगता घनभर सुलागे जरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा त्यात वाटेवरी मोगरा वाटेवरी मोगरा आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलले आईचे
फुलाची सर्वांगी सुंदर उदिशे दुराची थंडी जळके मान मुक्ता भाडाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय देव जन्मापासून लग्नापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत आणि त्यानंतरच आजच्या या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. तर पाहूया डिंपलचा जन्मापासून लग्नापर्यंतचा प्रवास. हा जन्म झाला आणि सगळीकडे एकच जल्लोष झाला, मुलगी झाली हो. आणि अशी ही डिंपल हळूहळू वाढू लागली, मोठी होऊ लागली. वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आणि डिंपलच्या आईने डिंपलला जवळ बोलवून स्त्री जन्माचं गुपित सांगितलं. असं ते पाहूया या छानशा गीतातून. डिंपलच्या आईने इकडे यायचे. होऊ नको जाशील परघरी, वेडी माया लावू नको. बाप म्हणेले की तू कर धर्माची पायरी, सूर सत्तेची पायरी, वयनी बारी. मुलगी वाढते जशी चंद्रम्याची कोर, बापाला पडे घोर अंतरंगी. जन्म घाईचा घाईचा खूप घाईचा, एक घाईचा घाईचा एक घाईचा.
पूर्ण झालं आणि घरातील सर्व सदस्यांना असं वाटायला लागलं की आता आपली मुलगी ही विवाहयोग्य झालेली आहे आणि डिंपलसाठी स्थळं पाहण्यास सुरुवात झाली आणि डिंपलला पवनरावांचं स्थळ पसंत पडलं. दोघांचाही साखरपुडा झाला, एंगेजमेंट झाली आणि हा साखरपुडा झाल्यानंतर डिंपल आणि पवनदादा यांच्या मनात नेमक्या काय भावना होत्या त्या आपण पाहणार आहोत या दोघांकडूनच. नवरी असली आई मनात असली चला खरा पाहून काळीज नवरी असली आई मनात असली मनातलं सारं सांगून गेली अशी जिरवली थोडी मनातलं सारं सांगून गेली अशी जिरवली थोडी पोरगी अटली पोरगी अटली नवरी असली अरे मनात असली तर चला असंच दोघेही एकमेकांना समजून घेत असताना बघता बघता डिंपल आणि पवनदादा यांच्या विवाहाचा मुहूर्त जवळ आला आणि दोघांचाही विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. आपण सर्वजण या विवाह सोहळ्याला उपस्थित असालच, पण आजच्या या शुभप्रसंगी ते दोघांनाही यांच्या विवाह सोहळ्याची आठवण करून द्यावी असं आम्हाला वाटतंय. तर पाहूया हा विवाह सोहळा कसा पार पडला ते आणि पुन्हा एकदा डिंपल आणि पवनदादा यांच्या विवाह सोहळ्याचा आनंद घेऊया. चला आता फक्त 5 मिनिटाकरता आपल्याला भूतकाळामध्ये जायचंय.
चला पहिला नंबर आपल्या नवरीचा. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, पवनरावांचं नाव घेते पाटलांची सून. भाजीत भाजी मेथीची डिंपल माझ्या प्रेमीची. ते खूप बहुत पुराना हो गया वो. चला ठीक आहे, हे घेतलं. चला एकदा दादांसाठी जोरदार गाड्या झाल्या पाहिजे. आणि अशा प्रकारे हा विवाह सोहळा पार पडलेला आहे. ज्यांना कोणाला आहे करायचं असेल, आणले कोणी आहे? दादांच्या चेहऱ्यावर हसू पाहिलं का? हसू जातच नाहीये. कारण काय, जेव्हापासून दादांनी डिंपलला पाहिलं होतं तेव्हापासून दादांच्या मनात रोज एकच गाणं वाजत होतं. दादांच्या वतीने मी सांगणार आहे. दादा तुम्ही सांगताय? नाही, चला मी सांगते दादांच्या वतीने. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया, चलिया तू चलिया. आणि असं म्हणता स्वप्नात ती राणी प्रत्यक्ष आयुष्यात अवतरली म्हणून दादांना जास्त आनंद झाला होता. आणि हा विवाह सोहळा पार पडल्या दादांच्या मनात नेमक्या काय भावना होत्या त्या आपण पाहणार आहोत पवनदादांकडूनच. आपला संसार सोन्यासारखा नव्हे तर सोन्याचाच केला आणि आपल्या संसारात स्वर्गच निर्माण केला. आजचा हा योगायोग आहे की आपल्याला पाहायला मिळणार आहे या दोघांचाही संसार कसा आहे तो. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं झालं. जशी अमृताची धार माझा सोन्याचा संसार. माझ्या राणीचा दरबार माझा सोन्याचा संसार.
मधिया फुलवूया कळी पाकळी प्रीतीची बघ डोळ्यात माझ्या राणी बघ डोळ्यात माझ्या राणी देव स्वप्नाला आला माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार भाऊबाईंनी डिंपलकडे नीट पाहिलं आणि त्यांच्या मनात विचार आला की आज काहीतरी वेगळं दिसतंय, कुछ तो अलग बात है. आणि मग त्यांनी हळूच डिंपलला विचारलं, काय जाऊबाई गुड्डी झालं वाटतं. आणि हे ऐकताच छानसं हसू डिंपलच्या चेहऱ्यावर आलं. आणि मग या ताई पुढे म्हणाल्या, आता काही बुवा मज्जाच मज्जा, घरातल्या कामांना तर सुट्टी मिळणारच, पण त्यासोबतच तुमचे सर्व हट्ट पूर्ण करायला, तुम्हाला गोडधोड करून खाऊ घालायला आम्ही सर्वजण आहोत. पण मी काय म्हणते जाऊबाई, ही गोड बातमी तुम्ही आमच्या भाऊजींना सांगितली की नाही? आणि हो जर सांगितली नसेल तर ही गोड बातमी तुम्हालाच आमच्या भाऊजींना सांगायची बरं का, ती सुद्धा गुपचूप कानात, आणि विचारायचं आहे, अहो तुम्हाला मुलगा हवा की मुलगी? आणि हे ऐकताच छानसं हसू दोघांच्याही चेहऱ्यावर आलं. आणि मग या ताई सगळ्यांसोबत मिळून त्यांना चिडवायला लागल्या. आता त्या नेमकं काय चिडवत होत्या ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी डिंपलच्या नणदबाई आहे, मला वाटतं इथे एक आहे ना, ये दिदी, ही दिदी नणदबाई आहे ना, ये.
छेड दोघांचे मनाचं सानूला आणि सोनूला झालेलं आहे कारण
आणि म्हणूनच दोघांचंही मन आज सानूला आणि सोनूला झालेलं आहे. पण आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आपण सर्वजण डिंपलच्या डोहाळे जेवणासाठी जमलेलो आहोत आणि समोर स्टेजवर एक छानसा झोका ठेवलेला आहे. दिसतोय का सगळ्यांना? कसा आहे? छान आहे का? बोलत चला, आवाज यायला पाहिजे मला. नाही येते. इकडून इकडून कसा आहे झोका? छान आहे का? आवडतोय का? चला सगळ्यांनी असे हात वरती करा ना, छान वाटेल मला. चला ठीक आहे, थँक्यू. छान आहे हा झोका, सुंदर असे फुलं आहेत त्यावर आणि सुंदरसा मोर सुद्धा आहे आणि याला बंगडी असं म्हटलं जातं. आणि ही बंगडी आज खास सजवून घेतलेली आहे डिंपलसाठी. डिंपलच्या सासूबाईंनी. कुठेच सासूबाई? हां, सासूबाईंचं असं म्हणणं आहे की माझ्या सुनबाईला डोहाळे लागलेले आहेत आणि माझ्या सुनबाईचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे की नको पाहिजे? व्हायला पाहिजे ना. तर मग आता डिंपलच्या सासूबाई आपल्या सुनबाईचं कौतुक करणार आहे. त्यासोबतच त्यांना डोहाळे जेवणासाठी काही आमंत्रणं द्यायची आहेत. पण ती कोणाला द्यायची आहे तेच आम्ही आता सांगणार आहोत. तर चला, आता डिंपलच्या सासूबाई इथे आलेल्या आहेत. त्यासोबतच डिंपलच्या चुलत सासू, मावस सासू, आत्ते सासू, माम सासू कुठे सगळेजण आलेत का? आलेले आहेत? केळीच्या बनात बनात फुलात बंगडी सजवली, बंगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली, बंगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली. केळीच्या बनात बनात फुलात बंगडी सजवली, केळीच्या बनात बनात फुलात बंगडी सजवली, बंगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली, बंगडी सजवली त्यात माझी सुनबाई बसवली. निरोप द्यावा पंढरपूरला, निरोप द्यावा पंढरपूरला, पंढरपूरच्या पांडुरंगाला, पंढरपूरच्या एकदाच घडे दोन्ही बेरीज आणि वजाबाकी. 9 महिन्यांची राखण नी गोकुळ होतं घराचं, 9 महिन्यांची राखण नी गोकुळ होतं घराचं. दार पडतं पदरात परमेश्वराच्या कृपेचं. भिजलेल्या मातीतून जसा अंकुर जन्म घेतो, भिजलेल्या मातीतून जसा अंकुर जन्म घेतो, तसेच मातीच्या उदरातून बाळाचा जन्म होतो. उजळ
कृष्णाची कृपाई होणार तू गुणाची कमाई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा हिंदोळा हा हळूहळू झुलवा हिंदोळा
स्पर्श नवे गंध नवे क्षण ही क्षणात रस रसले जगण्याचे अर्थ नवे कळले ना तुझं वेळ रे स्पर्श नवे गंध नवे क्षण ही क्षणात रस रसले जगण्याचे अर्थ नवे कळले ना तुझं विण रे शब्द खरे भाव नवे सुरही सुरात गहिवरले मन हे खुळे यात असे काहे फसले स्पर्श नवे गंध नवे क्षण ही क्षणात रस रसले जगण्याचे अर्थ नवे कळले ना तुझं विण रे मन हे तुझे रंगले कसे गोड स्वप्नात माझ्या ऋतू फुलले मन भुलले हात हातात माझ्या भास हवे ध्यास नवे गंध प्रेमाचे दरवळले मन हे खुळे यात असे काहे फसले स्पर्श प्रथम मास की रक्षा कीजिए हे प्रभु कंस वरण प्रभु मास हे वासुदेव तो प्राण
रँडमली इंस्टाग्रामवर चूज केलं होतं. मला एक्सपेक्टेशन पण नव्हतं की ते कार्यक्रम एवढा छान करतील, पण त्यांनी एवढा कार्यक्रम छान डिलिव्हर केला. त्यांनी कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा बदलावून टाकली आहे. सो आय एम व्हेरी थँकफुल टू श्रावण बेबी फॉर कमिंग हिअर अँड मेकिंग अवर प्रोग्राम व्हेरी ब्युटिफुल. थँक्यू. मम पाऊली तव चाहुली प्राणासये सयकान्हुली रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तता या जीवना आनंदघना. मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सयकान्हुली. तुझ्या नयनाने प्रिये मी माझे स्वप्न हे पाहिले. तू माझे मी पण जणू आपुल्या हातानी रेखिले. तुझियामुळे मी पूर्तता तुझ वाचुनी मी आर्तता. माझ्या सवे आहेस तू मजला पुरे ही सार्थता. तुझ्या सवे गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी ही नाचरावळी वहा. गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची वहा.